नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजारात खूप प्रमाणात मेथीची भाजी येते. ही मेथीची भाजी आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते. भाजीमध्ये लसूण वापरतो, तो सुद्धा आरोग्यासाठी चांगला असतो. आपण मेथीची भाजी सुकी, पातळ, डुबुक वडे, सूप, खाकरा असे अनेक पदार्थ बनवतो. पण लसूणी मेथी घरी करायला काहीच हरकत नाही. तशी पटकन होणारी आहे. पण लसूण आधी सोलून ठेवायला हवा. चला मग सुरू करूया लसूणी मेथी ही रेसिपी. लसूणी मेथी बनवण्यासाठी मी अशी मेथीची भाजी घेतलेली एक जुडी. ते निवडून आणि मी धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी मी बारीक चिरून घेणार आहे. लसूणी मेथीमध्ये मी टाकण्यासाठी अशी एक मिरची घेतलेली आहे, ते मी चिरून घेणार आहे बारीक. एक लाल मिरची घेतलेली आहे, याचे सुद्धा मी तुकडे करून घेणार आहे. अशा हातानेच तुकडे करून घ्यायचे. मागचं देठ काढून घ्यायचं. लसूणी मेथी बनवण्यासाठी मी एवढा लसूण घेतलेला आहे, 1 वाटी. आणि याचं प्रमाण, लसणाचं प्रमाण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे. लसणामुळेच भाजीला चव लागते, नाहीतर तुमच्या भाजीला चव येणार नाही. हा लसूण सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मेथीची भाजी सुद्धा चिरून घ्यायची आहे. अशी मस्तपैकी भाजी मी चिरून घेतलेली आहे. भाजीसाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण अर्धी वाटी चिरलेला लसूण घालायचा आहे. अर्धा चमचे जिरे घालायचं आहे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. 1 लाल मिरचीचे तुकडे घालायचे. पाव चमचा हळद घालायची. मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. लसूण छान तळून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण चिरलेली मेथी घालणार आहे मी. आता मेथीची भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. मंद आचेवरती भाजी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची आहे.
चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत मी भाजी 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे. भाजी चांगली परतून घ्यायची आहे, नाहीतर भाजी कच्ची राहते, त्यामुळे भाजीची चव चांगली लागत नाही. एक ते 2 मिनिटं झालेले आहे. आपली भाजीसुद्धा छान परतून झालेली आहे आणि खाण्यासाठी लसूणी मेथी तयार झालेली आहे. ही भाजी आपण पोळी, फुलके, भाकरी यासोबत खाऊ शकता.